ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही. 3,37,53,00,000 रुपयांचा हिशोब मिळत नसल्याचा आरोप लेखापरीक्षण अहवालात ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे. ठाणे पालिकेतनं आता कसलाच हिशोब मिळणार नाही. भ्रष्टाचार वाढवण्यासाठीच काही जण ठाणे पालिकेत येतात. आभाडांची टीका. महापालिकेसह ग्रामपंचायतीचा सुद्धा हिशोब मिळेल. विरोधक चुकीच्या पद्धतीने टीका करतात. विचारेंच्या वक्तव्यावर नरेश मस्केंची प्रतिक्रिया. ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे, तर अधिकाऱ्यांना दोष देऊन काही उपयोग नाही. राजन विचारेंचा निशाणा. ठाणे महापालिकेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी व्हावी. ठाणे पालिकेतील हिशोबात लेखाजोखा मिळावा. संजय केळकरांची मागणी. नाना पटोलेंची एकनाथ शिंदे आणि अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर. आमच्याकडे या, आलटून पालटून मुख्यमंत्री करू. पटोलेंकडून धुळवडीच्या राजकीय शुभेच्छा. ज्यांना आमचा भगवा रंग आवडेल त्यांनी आमच्यासोबत यावं. भगव्या रंगात न्हाऊन निघावं. पटोलेंनी शिंदे आणि दादांना मुख्यमंत्रीपदाची खास ऑफर दिल्यानंतर शिंदेंकडून आवाहन. नाना पटोलेंनी पुन्हा जनतेचा विश्वास मिळवणं गरजेचं. पटोलेंच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर नाना पटोलेंची ऑफर ही हास्यास्पद. ईडीच्या भीतीनं कुणी युतीतनं बाहेर पडण्याचं धाडस करणार नाही. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. नाना पटोले शिमग्यातील सोंग. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची नाना पटोलेंवर टीका. बारामतीमध्ये जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. तर बारामतीच्या केविकेमध्ये एआय पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या ऊस शेतीची जयंत पाटील आणि शरद पवारांकडून एकत्रित पाहणी. जयंत पाटलांनी शरद पवारांना सूचक इशारा दिलाय. शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा पवारांना सल्ला. खोक्या उर्फ सतीश भोसलेला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. तर शिरूर कासारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये खोक्या भोसलेला हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीश अक्षय जगताप यांच्याकडून शिक्षा. गाव गुंडांवर कारवाई करा. सतीश भोसलेच्या कुटुंबियांची मागणी. बुलडोजर कारवाई करून अन्याय कशासाठी? खोक्या भोसलेच्या कुटुंबियांचा सवाल. सतीश भोसलेनं कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्यात त्यासाठी कायद्यानं शिक्षा द्या, पण परिवाराची त्यात चूक काय? घर का जाळलं म्हणत अंजली दमन यांचा ट्विट करत संताप. दादा खिंडकरांच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा हा प्रयत्न. संतोष देशमुखांचं नाव घेतलं याचा मी निषेध करतो. कुठलीही गोष्ट माहीत नसताना आरोप करणं चुकीचं. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आम्ही आवाज उठवू. धर्माची अफू आणि भांग देऊन स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाहीत. आम्ही ताकदीनं लढू. संजय राऊतांचा निशाणा. सरकार फक्त घोषणा करतंय, पण राज्यामध्ये प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी. तर राज्य प्रगतीपथावर नाही तर अधोगतीकडे चाललंय. शेतकरी कैलास नागरेंच्या आत्महत्येनंतर राऊतांचा हल्लाबोल. तृप्ती देसाईंना बीड पोलिसांची नोटीस. 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कराडच्या मर्जीतले तृप्ती देसाईंनी केला होता आरोप. दरम्यान पुरावे घेऊन हजर राहण्यासाठी तृप्ती देसाईंना नोटीस. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मालेगावात बाहेरून पैसा आला. माजी आमदार आसिफ शेख यांचा खळबळजनक खुलासा. तर सरकारला भक्कम पुरावे देणार. ज्या पक्षाचा पैसा पुरवला त्यावर कारवाई करणार का? शेख यांचा सवाल. रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील 3 आरोपी अजूनही फरार. तर 10 दिवस उलटून सुद्धा 3 आरोपी फरार आहेत. आरोपींच्या मागचा आका कोण? रोहिणी खडसेंचा सवाल. फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची स्मरणशक्ती गेली. कर्जमाफी न दिल्यास 14 एप्रिलपासून आमदारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा बच्चू कडूंचा इशारा. बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सरकार नवीन विधेयक आणणार असल्याची चर्चा. विधेयकामुळे लोकशाही मूल्यांची गळचेपी होईल. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांची टीका. कराड दक्षिणमध्ये काँग्रेसला 8 दिवसात दुसरा मोठा धक्का. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शंकर खबाले कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार. भाजप आमदार अतुल भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. भाजप पदाधिकारी रोहित कुंदलवाल याला नाशिकच्या भद्रकाली पोलिसांकडून बेड्या. तर अवैध सावकारीसह पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा. होळीला मशिदी झाकून ठेवण्याची वेळ. संकुचितपणा देशाला, समाजाला आणि हिंदू धर्माला परवडणारा नाही. राऊतांची टीका. एकत्रित महाराष्ट्र पुढे नेऊ. बावनकुळेंनी ठाकरे आणि राऊतांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. तर तुम्ही गणेशोत्सव आणि होळीवर निर्बंध आणता, मग शिमग्यावर सुद्धा आणा. राऊतांचा सरकारवर निशाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धुळवडीचा उत्साह. ठाण्यातील निवासस्थानी धुळवड साजरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ठाण्यातील आनंद आश्रमात सुद्धा धुळवड साजरी. तर आनंद दिघे यांना अभिवादन करत शिंदेंकडून धुळवडीच्या शुभेच्छा. गुणरत्न सदावर्तेंनी ठाकरे बंधूंसह पवारांना गाण्यामधून होळीच्या शुभेच्छा दिल्या. गमसे बाहेर निघलो असा सल्ला सदावर्तेंनी उद्धव ठाकरेंना दिलाय. तर टोल टोल टन टनाटन असं म्हणत सदावर्तेंनी राज ठाकरेंना डिवचलंय.
सदावर्तेंनी महाराष्ट्रासाठी काय केलंय, अमेय खोपकरांचा सवाल. तर आज रंगाचा बेरंग करू नका, अमेय खोपकरांचा सदावर्तेंना सल्ला. शिवसेना नेते संजय निरुपम यांच्याकडून धुळवड साजरी. जयंत पाटील बेरंग झालेले आहेत, त्यांच्याकडे आता कुठलाही रंग नाही. शिवसेना नेते निरुपम यांची टीका. सुषमा अंधारेंची सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांवर कवितेतनं टीका. बुरा ना मानो होली हे असं म्हणत अंधारेंचं महायुतीवर टीकास्त्र. आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी सुद्धा आपल्या निवासस्थानी धुळवड साजरी केली. स्थानिक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत उपस्थित. या सरकारमध्ये फक्त जातीय दंगली भडकवण्याचं काम सुरू आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा घणाघात. यशोमती ठाकूर यांनी बंजारा समाजासोबत साजरी केली धुळवड. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा रंग हिरवा. रावसाहेब दानवेंची टीका. तर सिल्लोडमध्ये फिरलो असतो तर सत्तार 50,000 मतांनी पडले असते. दानवेंकडून सत्तारांना आव्हान. राजकीय रंग हे विषारी आणि द्वेषपूर्ण झालेत. एकमेकांवर द्वेष भावनेचे रंग फेकून खाली उडण्याचं काम सुरू. होळीच्या दिवशीच एकनाथ खडसेंकडून खंत व्यक्त. महायुतीच्या रंगात सामील झालेल्या रवींद्र धंगेकरांबद्दल मी बोलू शकत नाही. रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना प्रवेशावर हेमंत रासनेंनी बोलणं टाळलं. जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी कुटुंबासह कार्यकर्त्यांसोबत साजरी केली धुळवड. तर गिरीश महाजन यांनी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांना सुद्धा होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. राज ठाकरेंनी कुटुंबासह साजरी केली धुळवड. तर राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी अमित ठाकरेंनी सुद्धा चाहत्यांसोबत घेतल्या सेल्फी. आव्हाडांनी सुद्धा धुळवडीचा आनंद लुटला. दरम्यान ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण यावेळी केली. भाजप नेते रावसाहेब दानवेंनी जालन्यातील भोकरदनमधील घरी साजरी केली होळी. तर दानवे कुटुंबातील सर्व सदस्य होळीनिमित्त एकत्र. रावसाहेब दानवेंनी कुटुंबासोबत कार्यकर्त्यांवर केली रंगांची उधळण. खासदार उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यातल्या जलमंदिर निवासस्थानी साजरी केली धुळवड. याच वेळी कल्पना राजे भोसले आणि दमयंती राजे भोसले उपस्थित. पारंपरिक पद्धतीने साजरी केली होळी. गुलाबराव पाटलांनी धरला आदिवासी गाण्यांवर आणि नृत्यावर टेका. जळगावच्या पाळदीमध्ये आदिवासी बंधू भगिनींसोबत होळी साजरी केली. धुलीवंदनाच्या रंगात कलाकार सुद्धा रंगले. मुंबईमध्ये कलाकारांकडून धुळवड साजरी. मुंबईतील कुर्ल्याच्या काजूपाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी. एकमेकांना रंग लावून होळीचा उत्सव साजरा. राज्यात सध्या सर्वत्र धुळवडीचा उत्साह. नागपुरात बच्चे कंपनीकडून सुद्धा धुळवड साजरी. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 2000 किलो द्राक्षांचा नैवेद्य. तर गणपतीच्या गाभाऱ्याला द्राक्षांची सुंदर आरास. नाशिकमधील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्याकडून गणपतीला नैवेद्य. चेंबूरच्या मिठाई दुकानाबाहेर खवय्यांच्या लांब रांगा. रंगपंचमीच्या निमित्तानं मुंबईकरांची मिठाईच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी. ठाण्यात आणि पुण्यामध्ये धुळवडीचा उत्साह. पुण्यातील भोई प्रतिष्ठानकडून मुलांसाठी आणि तरुणांसाठी रंगोत्सवाचं आयोजन. 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन शिर्डीमध्ये पार पडणार. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देहूकर यांची या ठिकाणी निवड. 22 आणि 23 मार्च दरम्यान संमेलनाचं आयोजन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहीम. तर मोहिमेसाठी खास गुलाबी रंगांच्या गाड्या गावागावात फिरणार. कागल तालुक्यातनं अजित पर्व या अभियानाला सुरुवात. नाशिकमध्ये जीबीएस रुग्ण आढळलेल्या परिसरात 121 घरांचं सर्वेक्षण. आरोग्य सेविका आशा वर्कर्स यांच्याकडून 293 नागरिकांची तपासणी. साताऱ्याच्या पाटणमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत वृद्धांसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर. ढेबेवाडीतील बँकेमध्ये मराठीत नाही हिंदीत बोलण्यास सांगितल्याचा आरोप. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ समोर. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातनं तरुण चढला महावितरणच्या टॉवरवर. तर गोविंद कणके असं या तरुणाचं नाव. पोलिसांनी अग्निशमन दलाकडून त्याची सुखरूप सुटका. सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं उघड. तर शहरातील 3 ठिकाणी 100हून अधिक कावळे मृत आढळल्यामुळे खळबळ. छत्रपती संभाजी महाराज तलाव, खंदकबाग आणि सिद्धेश्वर तलावानजीकच आढळले होते मृत कावळे. मुंबईमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा. तर शहरातील वातावरण धुरकट. इमारतींवर सुद्धा धूळ साचली. कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये धुळवड खेळताना एसटीची तोडफोड. हुलगेश्वरी या रोडवर कर्नाटक एसटी बसची तोडफोड. बसमधील काही प्रवासी जखमी झाल्याची सुद्धा माहिती.
जळगावच्या बोदवडमध्ये रेल्वे स्थानकावर मुंबई अमरावती एक्सप्रेसचा मोठा अपघात। धान्यानं भरलेला ट्रक थेट रेल्वे रुळावर आल्यामुळे अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आता एप्रिल महिन्यामध्ये होण्याची शक्यता। जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून 2 ते 3 दिवसात बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमाचा प्रस्ताव राज्य निवडणूक प्राधिकरणाकडे पाठवण्यात येणार। पुण्यातील मकोकाच्या आरोपीला 2 वर्षांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या। तर अटक केलेला आरोपी सराईत गुंड पंडित गँगशी संबंधित असल्याची माहिती। सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव। वाशिम शहरातील बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा। ट्रिपल सीट विना नंबर प्लेट वाहनांवर आता दंडात्मक कारवाई। रायगड जिल्ह्यातील नागोठणे या ठिकाणी सुकेळी खिंडीमध्ये दुचाकीचा भीषण अपघात। अपघातात एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी। महिलेवर सध्या उपचार सुरू। नागपुरातील प्रतापनगरमधील भंडार हॉटेलला भीषण आग। सिलेंडर फुटल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान। धुळवडीनिमित्त नागपूर शहरात 4000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात। तर नागपूर शहरामध्ये सर्वत्र पोलिसांकडून नाकाबंदी। दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार। महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट। तर अनेक शहरांमध्ये 40 ते 41 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान। विदर्भात आज तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा। सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद। बुधवारी तापमानाचा पारा 40शी पार। सोलापुरात तापमानात वाढ। सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश। तर आता पालिकेच्या निर्णयाचे पालक आणि शिक्षकांकडून स्वागत। अहिल्यानगरमध्ये साई संस्थान शैक्षणिक संकुलामध्ये उत्कृष्ट दर्जाच्या क्रीडा मैदानाचं लोकार्पण। स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल यासह टेबल टेनिस हॉल आणि कॅरम हॉलचंही इथे लोकार्पण संपन्न। सोलापुरात टोळक्याकडून एकाला घरात घुसून मारहाण। बार्शी शहरातल्या मांगाडे या चाळीमधली घटना। दरम्यान मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। अहिल्यानगरमधील संगमनेरच्या काकडवाडी या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरात चोरी करणारे 6 आरोपी अटकेत। आरोपींकडून 26 लाखांचे दागिने हस्तगत। अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। बुलढाण्याच्या खामगावात चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती। दनादमाला आता 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा। पुण्याच्या राजगुरू नगर परिषदेविरोधात आता 4 दिवसांनंतर तरुणांचं उपोषण स्थगित। अन्यायकारक करवाढ विरोधात तरुण आक्रमक होते। कारवाईच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 8 महिन्यांपूर्वी स्तवंत कांबळेंवर आता जीवघेणा हल्ला झाला होता। या प्रकरणी 4 आरोपींना अटक। पोलिसांकडून तपास सुरू। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये लहान मुलांच्या भांडणातनं 2 गटात तुंबळ हाणामारी। सरकार नगर साईट नंबर 102 परिसरातली घटना। परभणीमध्ये धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा कठोर कारवाईचा इशारा। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार। कोल्हापूरच्या इचलकरंजीतील व्यंकटेश्वरा कॉलनीतील रस्त्याची दुरावस्था। दरम्यान रस्त्याचं काम लवकरात लवकर करण्याची वारकऱ्यांची मागणी। यवतमाळच्या बस स्थानक परिसरातनं महिलेची गहाळ झालेली सोनसाखळी एकानं परत केली। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडून सोनसाखळी परत करणाऱ्याचा सन्मान। नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागातील बिलं काढण्यासाठी कंत्राटदारांना पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओमध्ये एक कर्मचारी पैसे घेताना कैद। डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडून नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार काढला। तर अपर विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी कोंडे यांच्याकडे कुलगुरू पद सोपवलं। 4 महिने शिल्लक असताना डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडून प्रभार काढला।